तुम्हाला स्मूथ सिल्की स्ट्रेट हेअर आवडतात ना आणि त्याच्यासाठी तुम्ही पार्लर सलूनमध्ये जात असाल तर आजच थांबवा. तुम्ही घरच्या घरी कोणाची मदत न घेता केसांना हेअर स्ट्रेटनिंग करू शकता, ती पण लॉंग लास्टिंग राहणार आहे. तर चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला कंटिन्यू करू. हेअर वॉश केल्यानंतर हेअर व्यवस्थित ड्राय केले आहेत. ओल्या केसांवर स्ट्रेटनिंगचा वापर कधीच करू नका. इथे टेलकोमच्या मदतीने पार्टिशन करायचे आहे. मी दाखवल्याप्रमाणेच तुम्ही पण स्टेप फॉलो करा. पार्टिशन केल्यामुळे ना केस झटपट स्ट्रेट होतात व दुसरे केस डिस्टर्ब पण करत नाही. रबर बँड घेऊन एका साईडच्या केसांना पटकन पोनीटेल करून घेते, म्हणजे जास्त वेळ वाया जाणार नाही. दुसऱ्या साईडच्या केसांना आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहोत. क्राउन सेक्शनला व्यवस्थितपणे सिक्युअर करणार आहोत, ज्याच्यामुळे आपल्याला दोन्ही केस आहेत ना डिस्टर्ब करणार नाही. इकडे माझ्याकडे फिलिप्सचा हेअर स्ट्रेटनर आहे, खूप छान क्वालिटीचा स्ट्रेटनर आहे. तर तुमचे हेअर खूप डॅमेज असतील ना तर तुम्ही इथे एलोवेरा किंवा हीट प्रोटेक्शन स्प्रे यूज करू शकता. स्ट्रेटनिंग करण्या अगोदर केसांना व्यवस्थित कोंब करायचे आहे. गुंथा काढून झाल्यानंतर केसांचे छोटे छोटे सेक्शन घ्यायचे आहे. खूप जाड सेक्शन घेऊ नका, नाहीतर केस इव्हनली स्ट्रेट होणार नाही. इथे मी टेलकोमच्या मदतीने केसांवर हळूवारपणे स्ट्रेटनिंग करणार आहे. हेअर स्ट्रेटनर एकाच सेक्शनला फक्त 3 ते 4 वेळाच फिरवायचा आहे. तुम्ही जास्त वेळा फिरवल्यानंतर तुमचे केस जास्त आतपर्यंत डॅमेज होतील. तुम्ही 2 ते 3 सेकंद थांबत थांबत जर हेअर स्ट्रेटनिंग केली ना, एकदाच तुम्हाला लॉंग लास्टिंग रिझल्ट मिळणार आहे. इथे माझे केस लॉंग असल्यामुळे ना केसांना जास्त वेळ लागत आहे. जर तुमचे शॉर्ट हेअर असतील ना तर तुमचे केस अर्ध्या तासातच पूर्ण होऊन जातील. जर स्ट्रेटनिंग करताना केसांमधून जास्त प्रमाणात धूर निघत असेल ना तर तुम्ही स्ट्रेटनिंग थांबवायचे आहे, कारण तुमचे केस ओले असतील, त्याच्यामुळे खूप प्रमाणात धूर निघत असणार आहे. तर तुम्ही केसांना अगोदर ड्राय करा व्यवस्थित, मग तुम्ही स्ट्रेटनिंग करण्यास सुरुवात करा. मागच्या केसांना स्ट्रेटनिंग करताना ना तुम्ही आरशात बघूनच करा, नाहीतर मागचे केस इव्हनली स्ट्रेट होणार नाही. मी केसांना वर्षातून 2 ते 3 वेळा स्ट्रेटनिंग करते, कारण याचा वापर जास्त केल्यामुळे केस नाजूक, ड्राय, डॅमेज, फ्रिझी होतात. तुम्ही पण याचा जास्त वापर करणे शक्यतो टाळा. अशा पद्धतीने जर तुम्ही स्ट्रेटनिंग केली ना तर तुमचे केस 4 ते 5 दिवस लॉंग लास्टिंग राहतील. फक्त आपल्याला पाण्याच्या संपर्कात केस येऊ द्यायचे नाहीत. आता क्राउन सेक्शनला स्ट्रेटनिंग करूया. कानाजवळ स्ट्रेटनिंग करताना थोडंसं जपून काळजी घ्या, नाहीतर कानाला चटका बसेल. क्राउन सेक्शनला हळूवारपणे स्ट्रेटनिंग करायची आहे, कारण आपली फेसची फ्रंट बाजू असते ज्याच्यामुळे आपले बेबी हेअर दिसतात. त्याच्यामुळे ना हळूवारपणे स्ट्रेटनिंग करायची आहे, स्टेप बाय स्टेप. आणि जास्त स्कॅल्पच्या जवळ अजिबात जाऊ नका, तिथे आपली नाजूक स्किन असते, त्याच्यामुळे स्किन डॅमेज होऊ शकते, स्किन इन्फेक्शन होऊ शकतं. त्याच्यामुळे तिथे ना जरा जपून हेअर स्ट्रेटनिंग करा स्कॅल्पच्या जवळ. तुम्ही पण माझ्यासारखा टेलकोम यूज करू शकता, ज्याच्यामुळे ना आपल्या हाताला चटके कमी बसतात व आपल्याला खूप डिस्टर्ब होत नाही. तर तुम्ही पण टेलकोम नक्की जर तुम्हाला हे वेवी हेअर दिसत असतील ना तर तुम्ही तिथे हेअर स्ट्रेटनर नक्कीच फिरवा. मला जरा थोडेसे वेवी हेअर दिसले होते म्हणून मी हेअर स्ट्रेटनर फिरवला आहे. अशाच पद्धतीने आपण आता दुसरी बाजूलाही हेअर स्ट्रेटनिंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी स्टिकचा हेअर सिरम वापरत आहे, त्याच्यामुळे ना आपल्या केसांना शायनी इफेक्ट भेटतो आणि केस स्मूथ शायनी दिसतात. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली हेअर स्ट्रेटनिंग कंप्लीट झालेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर तुम्ही बघू शकता की किती सॉफ्ट, शायनी, लॉंग केस झालेले आहेत. स्ट्रेटनिंग केल्यानंतर एक असा फायदा होतो की आपले केस आहेत ना थोडेसे लॉंग दिसतात. त्याच्यामुळे पण मला स्ट्रेटनिंग करायला खूप आवडते, त्याच्यामुळे लॉंग हेअर दिसतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की तुम्ही सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मी व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह घेऊन येणार आहे. तुम्हाला आजची इन्फॉर्मेशन युजफुल वाटली का नाही ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आजच्यासाठी एवढंच होतं. बाय.